नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे डीएनए म्हणजेच डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉर उभारलं जाणार आहे। या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। त्यासाठी नागपूर जिल्ह्यातील 9 गावातील जमीन संपादित केली जाणार आहे। तब्बल 2721 हेक्टर जमीन संपादित केली जाईल। प्रस्तावित डिफेन्स कॉरिडॉरसाठी माळेगाव, जोगा, खुर्सापार, जैतपूर, छत्रापूर, सालई, नांदा गोमुख, सावळी आणि जटामखोरा गावातील जमीन घेतली जाणार असल्याचा प्रस्ताव आहे। मात्र सगळ्या 9 गावातील शेतकऱ्यांनी त्याला विरोध सुरू केलाय। त्यासाठी डीएनए कॉरिडॉर विरोधी शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे। 9 गावातील ग्रामस्थांनी ठराव करून आमची जमीन कॉरिडॉरला देऊ नको किंवा आमची जमीन कॉरिडॉरला आम्ही देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे। आमच्या शेतात चांगलं पीक होतंय, त्यामुळे आमची जमीन घेऊ नका अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेत तीव्र विरोध दर्शवलाय। तर इतर भागातील पडीक जमीन प्रकल्पासाठी घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। आमच्या जमिनीच्या लगत हायवेच्या उजव्या बाजूने हजारो एकर जमीन आहे। त्या गावाचं नाव आहे सावडी मोदकार, जटामकोरा, बीडगाव, रायबासा, उमरी, जलालखेडा अशा गावाची गोटाळ जमीन आहे। गोटाळ तिथे 3 नंबर म्हणा 4 नंबर म्हणा अशी गोटाळ जमीन आहे जिथे काही पिकत नाही। त्या जमिनीवर आपला कॉरिडॉर न्यावा एवढीच आमची मागणी आहे। सुपीक जमिनीवर आपण कॉरिडॉर नेऊन शेतकऱ्याच्या मुंडकं लगडण्यापेक्षा त्या गोटाळ जमिनीमध्ये आपला कॉरिडॉर स्थानांतरित करावा। बुट्टीबोरी सारखा कारखाना आज आशिया खंडामध्ये 1 नंबरची एक हे होती, बुट्टीबोरी MIDC होती, कुठं गेली? इंडोरामा बंद पडलेली आहे। आज मोरारजी ब्रह्मांना बंद केलं, तिथं विकास नाही दिसत यांना। तिथे करा ना विकास। आमच्या शेती सुपीक आहे, आमच्या शेती द्यायच्याच नाही आम्हाला। नाही, आमच्या इथे रोजगार मिळणार नाही आहे। फक्त यांचा डोळा आहे की हे सुपीक संत्र्याची जमीन आहे। आमच्या इथे खूप पूर्वजापासून संत्रा बगीचा लावत आलेले कास्तकार आहे। तर त्यांनी आम्हाला शिकवले आहे की बगीचा कसा लावायचा, त्याची जोपासना कशी करायची। या सरकारने तर पूर्ण बगीचाचे हा शेतकरी माझा दैवत आहे आणि म्हणून या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला हा मिळालाच पाहिजे। आणि तो जर मिळणार नसेल तर आशिष देशमुखची ख्याती आहे, काटोलला आमदार असताना जसं आंदोलन केलं तसं आंदोलन करून आमच्या या 9 गावच्या शेतकऱ्यांना चांगल्यातला चांगला जमिनीचा दर हा आपण दिल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून जो दर तुम्ही काढाल तो सगळ्यात चांगला राहायला पाहिजे। तर हे डिफेन्स कॉरिडॉर नेमकं कसं असेल ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। नागपूरच्या सावनेरमध्ये डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस उभारलं जाईल। या प्रकल्पासाठी 2721 हेक्टर भूसंपादनाला मंजुरी मिळाली आहे। तर 2601 हेक्टर जमीन खासगी तर 120 हेक्टर जमीन सरकारी आहे। एरोस्पेस तंत्रज्ञान, संरक्षण, उत्पादन, न्यूक्लिअर तंत्रज्ञान, रोबोटिक्स उद्योग उभारले जाणार। डिफेन्स कॉरिडॉरमुळे मोठी गुंतवणूक आणि पर्यायाने रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। जवाहरनगर, पुलगाव, भद्रावती, अंबाझरीला ऑर्डिनन्स फॅक्टरी असल्याने सावनेरला प्राधान्य दिलं जात आहे।